शेतकरी बांधवांनो, आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनाथ शेड यांच्याकडे आता नाशिकचे शेतकरी आले होते, एक एक पुरी गोटीचे. तर दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? शंकर रामदास फोपने, राहणार गोटी खुर्द, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. बरोबर. आज आपण नवनाथ शेड यांच्या नावावर किती घेतलेले आपण म्हशी? मी 2 म्हशी खरेदी केल्या. 2 म्हशी खरेदी केल्या. तुमचा संपर्क कसा झाला होता? आता आमचा संपर्क युट्यूबच्या चॅनल मधून आम्ही त्यांचे व्हिडिओ बघत असतो. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांचा नंबर दिलेला असतो, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांचे संपर्क साधला आणि इथं आलो. बरोबर. आता तुम्ही या 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत आपण, तर आपल्याला यांनी काय बोली केलेली? म्हशीची आम्हाला सडाची बोली राहते, दुधाची बोली, अंगपडी याची बोली करेल राहते. बरोबर. आणि रोख कॅश व्यवहार होतो. रोख कॅश व्यवहार झालेला. तर यांचा व्यवहार तुम्हाला कसा वाटला? आम्हाला यांचा व्यवहार आणि एकदम व्यवस्थित वाटला. बरोबर. आणि म्हशी पण त्या मापाच्या दिल्या त्यांनी आम्हाला, जसा व्यवहार झाला तसा. म्हणजे तुम्हाला ज्या म्हशी पाहिजे होत्या बाजारामध्ये त्याच तुम्हाला खरेदी करून दिले. बाजारामध्ये कोणत्या प्रकारची बळजबरी नाही, तुम्हाला ज्या आवडल्या त्या योग्य दरामध्ये खरेदी केल्या आमच्या पद्धतीनं. हो बरोबर. तर आता 1 नंबर म्हशीची किंमत काय लावली होती? 1 नंबर म्हशी किंमत 1,36,000 रुपये. 1,36,000च्या भावाने घेतलेली आपण. किती अंदा होते बरं? आता ही म्हैस तिसऱ्या वेताला असेल. दुधाला काय असेल दोघा टाइमला अंदाज? दुधाला साधारणतः माझ्या अंदाजे 12 ते 14 लिटर द्यायला पाहिजे. 12-14 लिटर द्यायला पाहिजे. बरोबर. क्वालिटी पहा मित्रांनो, व्यवहार चांगला आहे. शेतकरी बांधवांना चांगल्या योग्य दरामध्ये म्हशी खरेदी करून दिलेल्या आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी कॉल केला, कारण मित्रांनो व्यवहार चांगला आहे यांचा. पाहू शकता आपण 3 दिवस झालेले खाली होत. बरोबर. हे पहा मित्रांनो, क्वालिटी मस्त आहे. शेतकरीला परवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी म्हशी खरेदी केलेल्या आहेत. पाहू शकता आपण या ठिकाणी. आता ही बाजूची बियाणा बरं पाहू शकता आपण या ठिकाणी 1,27,000 बरोबर. क्वालिटी मस्त आहे. रात्री खाली झालेली आता ही. बरोबर. 1 नंबर म्हशी मित्रांनो, आणि त्यांना आवडल्या कशा म्हशी खरेदी केल्या पाहू शकता आपण. 1,27,000 काय असेल दोघा टाइमला अंदाज? कॅपॅसिटी 14 लिटर. 14 असेल दोघा टाइमला. 7 बरोबर. क्वालिटी पहा मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत. व्यवहार चांगला आहे. रिजनेबल आपल्याला म्हशी खरेदी करून दिली आहेत आणि चांगले चालू धंदेल्या म्हशी आहेत मित्रांनो या. पाहू शकता आपण या ठिकाणी. आता हे गाडी वगैरे तुम्ही करून दिलेली आहेत? गाडी केलेली. शेतकरी बांधवांना पावती वगैरे बनवून दिलेली आहेत? म्हणजे त्याला पावती करून देणार, म्हशी भरून देणार, त्यांची गाडी गेटच्या बाहेर काढणार, मग आमचं काम संपलं. बरोबर. म्हणजे तुम्हाला शेतकरीला पूर्ण बाहेरपर्यंत सोडतात, गाडीमध्ये माल लोड करून देतात, तेव्हा तुम्ही मध्ये जातात आणि गेट पर्यंत आम्ही जाणार त्यांच्यासोबत. बरोबर. असं नाही की म्हशी खरेदी केल्यामध्ये आपण चालले गेलं, तसं नाही. शेतकऱ्यांना पूर्ण गाडीमध्ये व्यवस्थित आपण माल वगैरे पोहोचून देतात आपण. तर व्यवहार यांचा आवडलेला तुम्हाला, तर तुम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगणार? आम्ही येणाऱ्या शेतकऱ्यांना हेच सांगाल की आलं का तुम्ही अशाच माणसं बघून व्यवस्थित आणि अशाच माणसाच्या संपर्कातून तुम्ही खरेदी करा. बरोबर. यांचा व्यवहार चांगला आहे. तुम्हाला रिजनेबल पावती बनवली, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी, तुम्हाला पूर्ण बाजार पहिले फिरवला, पहिले बाजार भाव दाखवला, नंतर मग तुम्हाला खरेदी केलेली आहे. बरोबर. आमच्या पसंतीने खरेदी करून. बरोबर. तर आपण आपल्या चॅनलचे बरेच व्हिडिओ पाहतात, तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ कसे राहतात बरं? आम्हाला तुमच्या चॅनलचे व्हिडिओ खूप आवडतात. चांगले व्हिडिओ राहतात आणि आपल्या चांगल्या व्हरायटीच्या म्हशी बघायला भेटतात आम्हाला चॅनलच्या माध्यमातून. बरोबर. तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आले होते आणि 2 म्हशी खरेदी योग्य दरामध्ये केलेल्या आहेत. त्यांना व्यवहार आवडला आणि बळजबरी कोणत्या प्रकारची नव्हती. तर आपलं नाव नंबर सांगा बरं. माझं नाव नवनाथ वैरागर. हो. मोबाईल नंबर 8805 133585. बरोबर. शेतकरी बांधवांना जर कोणाला चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर नवनाथ शेड यांची संपर्क साधा आणि आत्ताच म्हशी खरेदी करण्याचा प्रयत्न करा. तर नवनाथ दादा, 8 दिवस जर शेतकरी आले, बाजार हा शुक्रवारी असतो, 8 दिवस आले तर मग कसं राहतं आपलं? आता जर त्याला जर जवळ आलेल्या म्हशी जर घ्यायच्या असल्या, जवळ आलेल्या आपल्या कसं आम्ही त्याला काय करतो, मग या माणसाला घेतो आणि डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरी जातो, डायरेक्ट गोट्यावर खरेदी करून देतो. आणि तेव्हा पावती कशी बनते मग आपल्यावाली? नाही, पावती मग जर शेतकरी याला जर पावती जर लागत असली तर आम्ही डायरेक्ट मार्केटला येतो, मार्केटला लिहून घेतो आपण. म्हणजे शेतकऱ्यांना कशाचाच प्रॉब्लेम येणार नाही, अडचण येत नाही काय. बरोबर. तर शेतकरी बांधवांना आपल्याला पुरेपूर माहिती सांगितली आणि शेतकऱ्यांना पण चांगल्या म्हशी खरेदी केलेल्या आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून नवनाथ शेड यांचा नंबर टाकलेला असो, ज्या पण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या दुधाच्या योग्य दरामध्ये म्हशी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.